हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळची तयारी वगैरे झालेली आहे, माझ्या आवरून वगैरे झालेलं आहे, चहा झालेला आहे, त्याच्यानंतर घरात झाडू वगैरे मारलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मला बनवायची अंड्याची भाजी. थोडासा उत्तप्पाला किंवा डोशाला बनवतात ना तसा थोडासा पिवळा बटाटा बनवायचा आहे. पीठ मळून घेतलेलं आहे. तर देवपूजा वगैरे झालेली आहे. तर इथंपर्यंत सगळी कामं माझी आवरून झालेली आहेत. तर आता त्याच्यानंतर मला आता बाकीची कामं पण करायची आहेत. तर आता बनवायला घ्यायची होती बघा मला अंड्याची भाजी, कारण बाहेरचं सगळं सडा वगैरे मारून आले होते. फक्त आता घरातलं जावरायचं राहिलं होतं, कारण बाहेरची एकदा कामं झाली ना तर आपल्याला घरात करायला एवढं काय उशीर लागत नाही. किचनमध्ये एकदा आलो ना आपण तर एक तासामध्ये सगळा स्वयंपाक बनवून होतो. तर इथं पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे आणि इकडे अंडी वगैरे उकडून घेतलेले आहेत मस्त. तर अंडी उकडताना ना कधी पण मीठ टाकायचं बघा, तर 2 सेकंदामध्ये ना असं साल निघते आणि म्हणजे पटकन साल निघायला मदत होते अंड्यामध्ये मीठ टाकल्यावर. आणि त्याच्यानंतर साल वगैरे सगळी काढून घेतली आणि अद्रक लसूण थोडंसं खोबरं आणि थोडेसे आपलं 2 दालचिनी आणि 2 लवंग ह्याला मिक्सरला लावून मी बारीक करून घेतलेलं आहे. त्याची एक मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट पातेल्यामध्ये टाकून सगळं व्यस्त म्हणजे खोबरं जे आहे ना आपलं त्या खोबऱ्याचा पूर्ण कच्चापणा जास्त तळून घ्यायचंय आणि खोबऱ्याला लालसर असा कलर आला की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता ना त्याचा आवडीचा प्रश्न आहे, काय काय जण अंड्यामध्ये कढीपत्ता घालत नाहीत, पण आम्ही घालतो, आम्ही वापरतो, छान होते भाजी. आणि आमचा घरचा कढीपत्ता आहे त्यामुळे टेस्ट आणखीनच छान लागते. तर त्याच्यानंतर घरचं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे आणि असं अंड्याचं वगैरे किंवा असं नॉनव्हेज बनवायचं असलं ना आम्ही थोडंसं तिखट भाजी बनवतो. तर त्याच्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे, त्याच्यानंतर धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे मस्त असं सगळं तरतर तळून झालं की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली कलरसाठी. जास्त काळपट कलर थोडासा आमचं तिखट आहे ना थोडंसं ते कोल्हापुरी का काय म्हणते ते तिखट नसते का काळपट काळपट, तर तसं होते. मग थोडीशी हळद टाकली ना तर मग ती बरोबर व्यवस्थित होऊन जाते, कलर व्यवस्थित येते भाजीला. त्यामुळे मला सवय लागली ती भाजी करताना हळद मी वापरतेच कंटिन्यू. तर त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि उकडून घेतलेले अंडे टाकलेले आहेत. तर अंड्याची भाजी वगैरे झाली. तर आता मला बनवायची होती बघा आपलं बटाटा म्हणजे उत्तप्पा किंवा डोसा त्याच्यासोबत खातेत ना बटाटा, तसा बटाटा बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी ना असे एक 5-7 हिरव्या मिरच्या चिरून घेतलीत. आमच्यात तिखट थोडंसं आवडतंय त्यामुळे हिरवी मिरची जास्त घातलेली आहे. काय काय जण हिरवी मिरची घालत सुद्धा नाहीत. आणि त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, ठेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे. लसूण मी कधी पण भरपूर टाकते, कारण देशी लसूण असला ना आणि थोडा जास्त टाकला ना भाजीला छान टेस्ट येते बघा. आणि त्याच्यानंतर 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि मस्त असे तेलामध्ये ना लालसर कलर येतो तर तळून घ्यायचं थोडंसं. आणि तळून घेतले की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे ज्याच्या तिचा आवडीचा प्रश्न आम्ही टाकतो, पण आम्हाला आवडते म्हणून. काय काही जण असं उत्तप्पा वगैरे बनवायचं असेल ना तर त्याच्यामध्ये शेंगदाणे अजिबात टाकत नाहीत, कारण पूर्ण प्लेन बटाटा आणि त्याच्यामध्ये थोडीशीच मोहरी आणि थोडासा कांदा असं खातेत. पण आम्हाला ना ही चपाती सोबत पण आवडते म्हणून मी तशी बनवलेली आहे. तर त्याच्यानंतर जे काय बटाटा शिजवून घेतलेलं होतं ना तर ते बटाटा त्याच्यामध्ये मी त्याची साल वगैरे पूर्ण असं काढून घेतलेलं आहे आणि तो बटाटा त्याच्यामध्ये मिक्स करून वरून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण बटाटा शिजायला टाकतो ना त्यावेळेस पण मीठ टाकलं तर चालते, तशी पण टेस्ट छान येते बघा. कारण त्यावेळेस काय होते बटाटा शिजताना मीठ पूर्ण त्या बटाट्यामध्ये जाते आणि टेस्टला एकदम छान लागते बटाटा. वरून मग आपण थोडं किंचित जरी मीठ टाकलं ना तरी चालते, नाही टाकलं तरी सुद्धा चालते. तर मी ह्याच्यामध्ये शिजताना पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं. तर आता 2 भाज्या वगैरे बनवून झाल्या होत्या, पण आणखीन एक भाजी मला बनवायची होती. तर मला थोडासा शेवग्याचा रस्सा एक अगदी कमी 2 वाट्या बनवायचा होता. तर ही भाजी मी एवढं का बनवलेत कारण एक भाजी टिफिन लागते. जो बटाटा आहे ना तो मी यांच्या टिफिनसाठी बनवलाय आणि थोडा ताटाला लावता येतोय. तर पोरांना ना रस्सा भाजी पण आवडते, कारण भात असला ना रस्सा भाजी लागते म्हणून थोडीशी शेवग्याचा रस्सा बनवलेला आहे. आणि अंड्याची भाजी ना त्यांना असं म्हणजे आता पोरं कसं शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळ दुपार असं जेवण करते, त्यामुळे इथं थोड्या सगळ्या भाज्या मी बनवून घेते. तर शेवग्याच्या भाजीसाठी काय नाही आपली सिंपल अशी भाजी केलेली आहे, फक्त 2च वाट्या बनवायची होती. त्याच्यासाठी ना थोडासा कढीपत्ता, थोडासा ठेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे, त्याच्यानंतर थोडंसं घरचं काळं तिखट टाकलेलं आहे. हे सगळे आपले बेसिक मसाले टाकून घेतलेले आहेत आणि ते मसाले मस्त असे चरचर तळून झाले की त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि शेंगदाण्याचा कूट टाकून झाला काय म्हणजे खोबरं पण मी
टाकते कधी कधी, कारण पण ह्यांना थोडासा म्हणजे पित्ताचा त्रास असल्यामुळं एवढं काय खोबरं वापरत नाही मी, कधी आधीमध्ये असं टाकत असते. तर त्याच्यानंतर 1-2 ते 4 मिनिटं वाफ दिलेली आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून परत हे मी चालू करते, कारण कट छान येतोय. थोडं जरी आपण तेल टाकलं ना तर कट छान यायला मदत होते. कसं आहे माहिती का, काही काही जणाला तेल जास्त खाणं म्हणजे शरीरासाठी आपल्या चांगलं नाही म्हणा तेल जास्त खाणं, पण भाजी पण व्यवस्थित दिसल्याशिवाय आपल्याला खाऊ वाटत नाही, असं असते आपलं. तर मग जेवण कसं आहे माहिती का, दिसायला पण जेवण चांगलं वाटलं पाहिजे आणि म्हणजे आपल्याला खायला पण टेस्ट लागली पाहिजे. तर त्याच्यासाठी कट येण्यासाठी ना कधी पण मी थोडंसं म्हणजे झाकून ठेवते भाजी अगोदर, वाफलाच्या अगोदर, मग नंतर म्हणजे शिजायच्या अगोदर झाकून ठेवायची, नंतर शिजवून घ्यायची, तर छान कट येते. तर इथं मी झाडू वगैरे सगळा मारून घेतलेला आहे. किचनमध्ये अजून माझा पसारा पडलेला आहे, पण म्हटलं थोडंसं सकाळी ना इकडं ना सध्या आता मी तुम्हाला सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये की सध्या काम चालू असल्यामुळे ना पाठीमागच्या रोडचं, तर इथं थोडीशी धूळ जास्त येते. तर मी झाडू वगैरे घेतल्यामुळं नंतर म्हटलं आता, कारण एवढं झाडून घेतलं एवढं स्वयंपाक म्हटलं की मला थोडंसं म्हणजे आराम करायचा होता, तर थोडंसं रेस्टमध्ये मी 10-15 मिनिटं बसत असते. त्याच्यानंतर ऋतू म्हटलं मम्मी तू आता दमले तर मी थोडीशी फरशी वगैरे पुसून घेतो. तर त्यानं फरशी वगैरे पुसून घेतली बघा. आणि जी काय माझा किचनमध्ये पसारा पडला होता ना तो पण मला आवरायचा होता. तर किचनमध्ये काय नाही, स्वयंपाक आता एवढ्या भाज्या वगैरे बनवल्या म्हणल्यानंतर आता किचन तर खराब होणारच आहे. कारण खराब म्हणजे काय, किचन वाटता थोडासा खराब होते, भांडी भरपूर जास्त पडते, तेवढंच होते, बाकी काय होत नाही. तर आता सध्या काय होते माहिती का, आम्ही पडदे लावूनच व्हिडिओ काढतो बघा, कारण काय होतं एवढा प्रकाशानं म्हणजे एवढं क्लॅरिटी येत नाही, त्यामुळे मी थोडंसं पडदे लावूनच व्हिडिओ काढते. तर इकडं ना किचनमध्ये इकडं थोड्याशा चपात्या राहिल्या होत्या, तर म्हणलं आता एवढा स्वयंपाक झालाय, पण चपात्या 2-3 लाटून घेतली ना तर दुपारी किचनमध्ये यायची काही गरज नाही, कारण दुपारी पण मग जेवण होऊन जाईल. पोरांना टिफिन डबा जेवण सगळं आता इथंपर्यंत माझं सगळं आवरून झालेलं आहे. आणि लेडीजचं आपलं कसं असते माहिती का, सकाळची काम एकदाची आवरून सकाळी एकदम घर वगैरे स्वच्छ करून आपण बसलं ना तर दिवसभर ना एकदम असं रिलॅक्स वाटते बघा. तर माझं काय झालं म्हणजे सगळा स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि भाज्या चपाती सगळं मी ना साईडला काढून ठेवलं. म्हणजे मी काय करते, स्वयंपाक झाला ना तर मग ते तसंच कढया किंवा तिचे काय भांडे आहेत ना आपण भाजीचे केलेले ते तसेच ठेवत नाही, मी सगळे एका डब्यामध्ये काढून ठेवते आणि इकडे साईडला ठेवलेलं आहे. तर एका साईडला सगळं ठेवून घेतलं आणि किचन कट्टा मस्त थोडंसं विम जेल आहे ना, विम जेलनं थोडंसं धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि धुवून घेऊन मग नंतर ना आपलं ही करून घेतलेलं आहे, म्हणजे एका कपड्यानं परत पुसून घेतलेलं आहे, कारण कोरडा होण्यासाठी. आणि नंतर ही फरशी ऋतू का पुसतोय माहिती का, काय झालं फरशी पुसली होती त्यानं आणि नंतर ना अचानक काय झालं, दूध इकडं आम्ही साईडला ठेवलं होतं आज आणि साईडला तर दूध ठेवलं तर थोडंसं दूध इकडं मी नेताना इकडं पूर्वा दूध पीत बसली होती, तर दूध सांडलं होतं तिचं साईडला, ती फरशी पुसत होता आणि दूध मध्ये सांडलं, तर मग त्याला परत फरशी पुसून घ्यायला लागले. तर होतंय असं एखाद दिवशी आपण सगळं आवरलं ना तरी पण अचानक काहीतरी काम वाढते, तसं थोडंसं झालं होतं. तर देवपूजा वगैरे झाली होती बघा. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर भेटू उद्याच्या नेक्स्ट